विचारते द्वारका नगरी मधल्या लोक हसायला लागले सुदाम देवाला, हीच का माझ्या सख्याची? सखा कोण? द्वारकाधीश कृष्ण. कृष्ण म्हटल्या बरोबर कृष्ण कुठे? हा कुठे? याच्या अंगावर धड वस्त्र नाही, फाटलेले वस्त्र. म्हणतो की कृष्ण माझा सखा आहे, कृष्ण माझा मित्र आहे, बालपणीचा मित्र माझा कृष्ण सखा आहे. विचारते लोक हसायला लागले, सांगत कोणीच नव्हते. शेवट विचार केला की या द्वारका नगरीमधून परत जावं. थकून गेलेले सुदाम देव रस्त्याने निघणार तर मधात विचार आला की कुठेतरी बसावं. बसून एका ओट्यावर विचार करते, हीच माझ्या सख्याची द्वारका नगरी, सुंदर छान दिसतंय. कोठे असेल माझा कृष्ण? कोठे असेल माझा सखा? पुन्हा उठले सुदामदेव आणि उठल्यानंतर द्वारका नगरीमध्ये दोन द्वारपाल देवाच्या महाला जवळ येते. सुदामदेव द्वारावर उभे राहते. द्वारपालाला विचारते, काहू हीच का माझ्या कन्हैयाची नगरी? हीच द्वारका नगरी? कोठे माझा कन्हैयाचा महाल? दोन्ही द्वारपाल सारखी बघायला लागले. बघता बघता पाहता पाहता एकही बोलत नव्हतं. पण सुदामदेव त्यांना म्हणते, काय म्हणते? काही करा पण माझा निरोप तुम्ही माझ्या सख्या जवळ पोहोचून द्या.